दर्शक हो नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। संपूर्ण कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेचा निकाल आज होणार आहे। मतदान प्रक्रिया या शासकीय धान्य गोदाम रमणमाळा कोल्हापूर या ठिकाणी सुरू आहे। या मतदान मोजणी केंद्रावर जवळजवळ 9 प्रभागांची मतमोजणी होणार आहे। आपण बघताय कशा प्रकारे माझ्या मागे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने मतमोजणी केंद्राच्या आत कोणतेही गॅजेट किंवा मोबाईल घेऊन जाण्यास प्रत्येकाला विरोध करत आहेत। आपण बघताय पलीकडच्या बाजूला जर बघितलं तर उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत। थोड्याच वेळात या मतमोजणी केंद्रावर मतमोजणी करण्या प्रक्रियेला सुरुवात होईल। काल आपण जर बघितलं तर लोकशाहीला साजेसं असं कोल्हापूरकरांचं दर्शन आपल्याला बघायला मिळालं। संपूर्ण शहरात अत्यंत शांतताप्रिय मार्गाने मतदान झालेलं आपल्याला बघायला मिळते। आज मतदानाचा दिवस आहे। आपण बघताय थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नेमका जनता कौल कोणाला देणार, महापालिकेवर सत्ता कोणाची येणार, महापौर कोणाचा होणार आणि गुलाल कोणाला लागणार याची उत्सुकता शहरवासियांची शिगेला पोहोचली आहे। के न्यूजसाठी कॅमेरामन सर्वेश देसाईसह समीर मकानदार, कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।